थंबनेल बघून कळालंय ना रेसिपी, तर चला सुरू करूया. याच्यासाठी आपल्याला फ्लावर, टोमॅटो, डब्बू, बीटरूट कापून वॉश करून घ्यायचं आहे. इथे आम्ही बॉईल करायला ठेवलेलं आहे. इथे शिटी झालेल्या आहे, 3 शिट्या केल्या आहेत आम्ही. आणि साईडला बटाटे पण आपले बॉईल होऊन तयार आहेत. त्याला पण हळूहळू स्मॅशरने स्मॅश करतोय. 3 टेबलस्पून आम्ही घातलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये 2 चमचा तूप. तुपाने टेस्ट चांगली येते और ते तुम्ही ऑप्शनल आहे तूप. तुम्ही इथे बटरही यूज करू शकता. त्याच्यामध्ये आम्ही घातलेलं आहे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर ते हळू आपल्याला हलवायचं आहे. आणि इथे आम्ही 2 चमचे तिखट घातले. तिखट घातल्यानंतर हलवलेलं आहे. आणि थोडंसं हलवत आपल्याला लक्षही द्यायचं आहे. तेल सुटतंय त्याचं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आणि ते तेल सुटले त्याच्यामध्ये आम्ही आता 2 चमचे कांदा लसणाचं घरातलं तिखट वापरतोय. नंतर पावभाजी मसाला घातलेला आहे इथे. पावभाजी मसाला पण घातल्यानंतर आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचं आणि ते पूर्ण आमचं तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही. तेल सगळं झाल्यानंतर मिक्स केलेलं आहे आपण इथे. आणि ह्याच्यानंतर आपल्या ज्या बॉईल झालेल्या भाज्या आहेत त्या ग्राइंड करायला ठेवलेल्या आहे आम्ही. तुम्ही ते स्मॅशही करू शकता. आणि हे ग्राइंडरला घालून आपल्याला स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे प्युरी. आणि इथे प्युरीचा कलर आमच्या असं टोमॅटो प्युरीसारखा आला आहे. त्याच्यानंतर ही प्युरी आम्ही ट्रान्सफर केलेली आहे मसाल्यामध्ये पावभाजीच्या मसाल्यामध्ये ही प्युरी ट्रान्सफर केल्यानंतर आम्ही पाणी ॲड केलेलं आहे गरजेनुसार. आणि बटाटा पण घातलेला आहे आपल्या बॉईल झालेला. इथे तो बटाटा घातल्यानंतर हळूहळू बटाटा घालतोय आम्ही इथे. तो घातल्यानंतर आम्ही मिक्स केलंय. करत आहोत हळूहळू. आणि नंतर आम्ही अजून थोडंसं घट्टी वाटली पावभाजी आम्हाला म्हणून आम्ही अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. इथे बीन्स आणि वाटाणे पण आपले बॉईल होऊन रेडी आहेत. त्यालाही आम्ही घातलेलं आहे. कारण वाटाण्याशिवाय पावभाजीत चव नाही ना म्हणून. आणि तेही आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे. हळूहळू मिक्स करत राहायचं आहे आणि खाली लागू द्यायचं नाही अजिबात. आम्ही इथे 3 चमचे मीठ घेतलेलं आहे. फ्लेम लो ठेवायची आपल्याला गॅसची. आणि इथे आपल्याला उकळी फुटायला चालू झाली बघा कसे बबल्स उठतायत ना डुबू 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 करून. तर आपली उकळी फुटून इथे आपली पावभाजी रेडी. आम्ही इथे सर्व करायला घेतले. त्याच्यासोबत आम्ही लिंबू, कोथिंबीर, पाव, शेव, कांदा आणि पावची भाजी. तर इथे आम्ही सर्व करायला घेतलेलं आहे. इथे एका प्लेटमध्ये मी छानसा एक कुंडा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे पावची भाजी घालतोय हळूहळू. पावची भाजी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा घालतोय सेकंड. थर्ड बटर घालतोय बिकॉज बटर विना पावभाजी अधुरी आहे. आणि शेव, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि लिंबू पिळतोय आपण. वाव, किती टेम्पटिंग दिसतंय ना. मग ह्याच्यामध्ये आम्ही आता पाव सर्व केलेले आहेत. तर ही आम्हाला इथे फीडबॅक पण मिळालेला आहे. फीडबॅक बघा आता कसा मिळतोय आम्हाला. असे आमचे छोटेसे लिटिल मास्टर्स आलेले फीडबॅक देण्यासाठी. बट आम्ही त्यांचा चेहरा रिव्हील नाही केलेला आहे. इथे बघू शकता दे आर टेस्टिंग इट अँड दे हॅव given us a feedback which is very nice and tasty.